सर, कोलोरेक्टल पॉलिप आणि कोलोरेक्टल कॅन्सर ह्या दोन्ही पण गोष्टी ब्लड इन द स्टूल म्हणजे शौचामध्ये रक्त येणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यांचं प्रेझेंटेशन कसं असतो, कोणत्या एज ग्रुपमध्ये कॉमन असतो, तुम्ही कधी सस्पेक्ट करता हे असेल म्हणून, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का सर? सो कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये ब्लिडिंग दिसणं कॉमन आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये ब्लिडिंग असतं असंही नाही. युजली अल्टर्ड बाउल हॅबिट्स जे काही आपण म्हणतो, म्हणजे आपले जे काही रेग्युलर मोशन्स आहेत, जी तुमची मोशनची सवयी आहेत, हे बदलणं. की एकदम रेग्युलर मोशन्स होते, आता अचानक लूज मोशन्स व्हायला लागले, कधी होत आहेत, रात्री पण उठावं लागतं आहे, तर याने सस्पेक्ट करावं लागतं की काहीतरी वेगळं चालू आहे. कॅन्सरच आहे असं नाही, बरेचसे पॉलिप्समध्ये वगैरेही थोडंसं हे लूज मोशन्स वगैरे आपल्याला अल्टर्ड मोशन्स दिसतात. युजली थोडं लूज मोशन्समध्ये आपल्याला ह्या कॅन्सर वगैरेची भीती वाटते, कॉन्स्टिपेशनमध्ये कमी. पण कॉन्स्टिपेशनसुद्धा वन ऑफ द अल्टर्ड बाउल हॅबिट्सच सिम्पटम आहे. कारण जर मोशनला जाण्याला त्याच्यात जे काही मार्ग आहे तिथे काही अडथळा होत असेल तर कॉन्स्टिपेशन होतंच लोकांना. तर युजली अर्ली पॉलिप्सचं काही साईन नसतं. तर हे अगदी थोडं एल्डरली 40-50च्या लोकांमध्ये सस्पेक्ट करूनच, आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये 50च्या वर प्रत्येक 5 वर्षाने 10 वर्षांनी कुठल्या कंट्रीत आहात याच्यानुसार स्क्रीनिंग कोलोनॉस्कोपी केली जाते. ते याच्यासाठी की हे एसिम्प्टोमॅटिक पॉलिप्स जे आहेत हे पिकअप करायचे. डेफिनेटली. आणि हे छोटे असतानाच, ह्या कळ्या असतानाच कळी खोडून टाकली म्हणजे काय की पॉलिप काढून टाकला तर पुढे जाऊन फुल होणार नाही, पुढे जाऊन कॅन्सर बनणार नाही. म्हणून हे स्क्रीनिंग कोलोनॉस्कोपीज ते करतात. आपल्याकडे ती पद्धत नाही आहे. तर आपल्याकडे आपण एक्स्ट्रा केअरफुल राहिलं पाहिजे सिम्प्टोमॅटिक कोलोनॉस्कोपीसाठी, की थोडेही अल्टर्ड मोशन्स आहेत 50च्या वर, 45च्या वर, बाकी काही वॉर्निंग फीचर्स आहेत त्यांना त्याच्यासोबत, कधी वजन कमी होत आहे, जास्त पोट दुखतं आहे किंवा हिमोग्लोबिन खाली आहे. स्पेशली माणसांमध्ये, मेनमध्ये आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया कुठल्याही एजमध्ये, अडल्ट एजमध्ये सिरियसली घेतलाच गेला पाहिजे. पोस्ट मेनोपॉझल ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यामध्येही आयर्न डेफिशियन्सी आणि काही चेंज्ड बाउल मोशन असतील तर तिथे हे सिरियसली घेतलंच गेलं पाहिजे. प्रॉपर कोलोनॉस्कोपी करून, प्रॉपर कोलोनॉस्कोपीचा अर्थ असा की एक्सपर्टकडे आणि प्रिपरेशन इंटेस्टाईनचं चांगलं पाहिजे. कारण जर प्रिपरेशन नीट नसेल तर छोटे छोटे पॉलिप्स मिस आउट होऊन जातात. आणि बाय द टाइम नेक्स्ट टाइम तुम्ही कोलोनॉस्कोपी करता ते पॉलिप मोठे होऊन कदाचित कॅन्सरपर्यंतही पोहोचू शकतात. तसं आहे. थोड्या मोठ्या पॉलिप्सचं लक्षणं आपल्याला दिसतात युजली. कधी ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम असू शकतात कुठे आहेत त्याच्यानुसार, पण युजली अल्टर्ड मोशन्स, ब्लड हे जरा हाय ग्रेड पॉलिप्स जे आहेत, मोठे पॉलिप्स, त्यांच्यामध्ये दिसून येतात. तसं आहे. आणि कॅन्सरमध्ये तर आपण म्हणालोच, अल्टर्ड मोशन तर होतातच, ब्लिडिंग दिसतं, वजन कमी होणे वगैरेही दिसतं. काही पेशंट हे सगळे सिम्पटम नाही, अगदी छोटंसं काहीतरी लूज मोशन सेटल नाही होते, इन्फेक्शन झालं पण आता सेटल नाही होत आहे, आणि इफ दॅट्स लास्टिंग मोर दॅन 4 weeks कॅन्सर सस्पेक्ट करून कोलोनॉस्कोपी करायला पाहिजे. कारण दॅट कुड बी वन ऑफ द अर्लिएस्ट साइन्स ऑफ कॅन्सर. तसं तुम्ही एक गोष्ट चांगली सांगितली सर, कळी आहे तिथूनच खोडून टाकायचं, म्हणजे कळी खोडून टाकण्यासाठी सर्जरी म्हणताय का, नेमकं कसं केला जातो? बरोबर. सो लवकर करण्याचा उद्देश असाच की ऑर्गन सेव्हिंग प्रोसिजर्स आपण करू शकतो. म्हणजे न कटकुट करता कुठलेही ऑपरेशन कोलोनॉस्कोपीद्वारेच आतमधून ते पूर्ण पॉलिप काढू शकतो असं म्हणायचं का सर? कोलोनॉस्कोपी मध्येच आपण अगदी कोलोनॉस्कोपी करतानाही छोटे पॉलिप लगेच काढू शकतो आपण. सो तिथल्या तिथं आपण आपल्या कॅन्सरची रिस्क अगदी मिनिमाइज करून घेतली. डेफिनेटली.